आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शहापूर येथील विद्यार्थ्यांची ब्ल्यू स्टार इंडिया लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शहापूर तालुक्यातील मोहिली अगई येथील अमृत अभियांत्रिकी महाविद्यालय येथे परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने गुरुवारी दिनांक 11 जुलै 2024 रोजी ब्ल्यू स्टार इंडिया लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीची मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं। सदर कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह करता महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्ष डिग्रीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। या ड्राईव्ह करता कंपनीचे पदाधिकारी श्री रणजित पाटील यांनी प्री प्लेसमेंट टॉक व टेक्निकल इंटरव्ह्यू अशा टप्प्यातून अंतिम विद्यार्थ्यांची निवड केली आहे। या सर्व निवड प्रक्रिया यशस्वीरित्या पार करत महाविद्यालयाच्या प्रशांत पाचघरे, जगदीश पटेल, यज्ञेश अधिकारी, प्रसाद पाटील, मयुरेश रायत आणि वीरेश भोईर या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। सदर विद्यार्थ्यांनी आपली निवड सार्थकी ठरवत संस्थेच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवला आहे। स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष माननीय श्री उमेशजी जाधव साहेब यांचे प्रयत्न, प्रोत्साहन, मार्गदर्शन याद्वारे दरवर्षी बहुराष्ट्रीय कंपनीचे प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केले जातात आणि याद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे। प्लेसमेंट ड्राईव्हच्या सुरुवातीला प्राचार्य श्रीमान डॉक्टर डी शिंदे सर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कौशल्य वाढीवर भर देण्यास सांगितले, त्यांचं मनोबल वाढवलंय व समारोपावेळी ब्ल्यू स्टार इंडिया लिमिटेड कंपनी अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत निवडकर्त्यांचं अभिनंदन केलंय। सदर प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वी आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक दीपक बाविस्कर यांनी केले। यासाठी प्राध्यापक संतोष गुले, श्यामकुमार चौधरी, विशाखा घायवत व इतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी अभिनंदन केलं असून शहापूर शाखेचे कार्याध्यक्ष उमेशजी जाधव साहेब यांनी देखील अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण चोबेंसह संपादक सागर आहिरे, शहापूर।